रामकृष्ण हरी. आज आपण एक कथा बघणार आहोत. कथेचं नाव आहे आरसा. काय होतं महाराज, पूर्वीच्या काळी गुरुकुल होते. गुरुकुल गुरु आणि शिष्याची परंपरा होती. आता काय ती आपल्याला तशी गुरु शिष्याची परंपरा म्हणजे त्या काळासारखी आपल्याला ती आता दिसत नाही. काय होतं, त्या गुरुकुलाची परंपरा असते का गुरु हा शिष्यांना काहीतरी भेट म्हणून देत असतो. हा त्या गुरुकुलाचा रिवाज असतो. होतं काय, त्या गुरुकुलाच्या एका विद्यार्थ्याचा म्हणजे शिक्षणाचा हा गुरुकुलातील राहण्याचा काळ संपत येतो. मग गुरु त्याला बोलवतो आणि त्याला एक आरसा भेट देतो. गुरु म्हणतो, या आरशात तुला तुझ्याबद्दल वाईट चिंतन करणाऱ्या वाईट गोष्टींचं तुला याच्यात हे होईल, तुला त्या गोष्टी दिसतील. तू ज्याच्यासमोर आरसा करशील त्याच्या काय भावना आहे हे तुला लक्षात येईल. तो पहिल्यांदाच आरसा गुरु करतो आणि त्याला त्या आरशात असं दिसतं की आपण ज्यांना देव समान मानतो हे आपले गुरु, यांच्या मनात आपल्याविषयी किती हीन भावना आहे ते त्याला दिसतं. तो तिथून उठतो, त्याच्या मित्रांकडे जातो. त्याच्या मित्रांकडे गेला का त्याच्या मित्रांकडे तो आरसा करतो. त्याच्यात पण त्याला तेच दिसतं का हे मित्र माझ्या सोबत राहून, आजूबाजूला राहून हे माझ्याबद्दल किती वाईट चिंतन यांचं असतं. मग तो खूप निराश होतो आणि शेवटी तो गुरुंक जातो. गुरूंना म्हणतो, का हो गुरुजी, तुम्ही पण माझ्याबद्दल असा विचार करता आणि माझे मित्रसुद्धा माझ्याबद्दल असा विचार करतात. खूप वाईट विचार या आरशाने मला दाखवले. तेव्हा गुरुजी म्हणतात त्याला, हे बघ बाळा, कसं आहे, हे जग आहे जे, याच्यात प्रत्येक मनुष्य हा चांगला आणि वाईट विचार करत असतो. तू हा आरसा तुझ्या समोर धरला का? गुरुजी त्या शिष्याला म्हणतात, तू तुझा हा आरसा आहे, तू सर्वप्रथम तुझ्या समोर धर. मग त्याच्या लक्षात येतं, तो आरसा त्याच्या समोर जो जेव्हा धरतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की या सगळ्यांपेक्षा आपल्या मनात किती हीन भावना आहे, कपटी भावना आहे, हे त्याच्या लक्षात येतं. मग त्याच्यानंतर लक्षात आल्यानंतर तो कसं राहतं महाराज, प्रत्येक मनुष्य त्याच्या मनात चांगले वाईट विचार असतात. सज्जन दुर्जन प्रत्येकाच्या मनात तसे विचार असतात. आपल्याला काय घ्यायचं आणि काय सोडून द्यायचं हे आपल्या हातात असतं. या गोष्टीचं असं तात्पर्य आहे. रामकृष्ण हरी.